ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा नगर परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्तानं नगर परिषद सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते या होत्या। तर यावेळी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, महिला आणि बालकल्याण सभापती मीरा शिंदे, नगरसेविका तसेच मोठ्या संख्येनं एकल महिला हजर होत्या। कार्यक्रमात आरती रणसिंग यांनी एकल महिलांना समाजामध्ये येणाऱ्या अडचणी, शासकीय योजनांचा लाभ घेताना येणारे अडथळे आणि महिलांनी संघटित होण्याची गरज यावरती भाष्य केलंय। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याची तसेच विविध योजनांची जनजागृती करण्याची मागणी त्यांनी केली। नगरपालिका कर्मचारी सौ आपटे यांनी पालिकेच्या मार्फत आणि शासनाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महिलांना त्यांचा लाभ कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केलंय। नगराध्यक्षा अलका अनभुले यांनी एकल महिलांच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली। नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचं म्हटलं। अध्यक्ष भाषणामध्ये प्रतिभाताई पाचपुते यांनी शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजनांचं कौतुक करत महिलांनी आत्मविश्वासानं आणि स्वबळावरती उभं राहावं असं आवाहन केलं। तसेच बचत गट आणि शासकीय योजनांच्या माध्यमामधून एकल महिलांनी सक्षम बनावं असं मत देखील व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व एकल महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। आज नगरपालिकेच्या माध्यमातून एकल महिला दिन साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित खूप म्हणजे श्रीगोंदा शहरातल्या ज्या एकल महिला आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खरं तर एकल महिला दिन हा महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने एकल महिलेला जो काही त्रास होतो त्याच्यासाठी त्यांनी एकल महिला दिन हा साजरा केलेला आहे। आत्तापर्यंत कधी एकल महिला दिन हा साजरा केलेला नव्हता, पण ह्या कोरोनामध्ये बऱ्याचशा महिलांना म्हणजे संकटाला सामोरं जावं लागलं आणि विधवा झाल्यात। तर शासनानं बऱ्याचशा योजना ह्या एकल महिलांसाठी आहेत। ज्यावेळेस 18 वर्षाच्या आतली मुलं असतात त्यांच्यासाठी शिक्षणासाठी सुद्धा शासन पैसे देतात। त्याचबरोबर नगरपालिकेने आज त्या महिलांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती दिलेली आहे। खरं तर ज्यावेळेस महिला एकटी पडते त्यावेळेस ती खूप तुटून जाते, तिला कुणाच्या ना कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि आज नगरपालिकेने आणि शासनाने त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे। पुढं जाऊन ह्या योजनेचा त्या महिला फायदा घेतील। जागतिक बचत गट असतील किंवा वेगळ्या योजना असतील शासनाच्या, त्या शासनाच्या सर्व योजनांची त्या महिलांना माहिती मिळालेली आहे। त्याच्यातनं त्या बचत गट असेल किंवा शासनाच्या योजना असतील त्याच्यातनं त्या नक्कीच
स्वतःच्या पायावरती थोडंसं उभं राहतील. आपण पाहतो की ज्यावेळेस पती गेल्यानंतर ती महिला खूप खचून जाते, पण खचून न जाता मुलांसाठी, कुटुंबासाठी त्या महिलेने स्वतःहून उभं राहिलं पाहिजे. अशा ज्या समाजामध्ये महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्या महिलांचे सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आदर्श नावं सांगितले आपल्या श्रीगोंद्यातल्या, आणि त्याच्यातनं बऱ्याचशा महिलांना तर अश्रू अनावर झाले. मी नगरपालिकेचे मनापासून आभार मानते की त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. असेच त्या महिलांसाठी त्यांनी कार्यक्रम हाती घ्यावेत अशी त्यांना विनंती करते आणि थांबते. श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये महिला एकल दिन साजरा करण्यात आला. खरं तर महिला एकल दिन साजरा करण्याचं कारण एकच आहे की करोनामध्ये अनेक महिलांचे पती वारले. त्यामुळं अशा महिला जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 लाख महिला आहेत आणि काही विधवा घटस्फोटित आहेत, काही ज्या अविवाहित आहेत, काही अपंग आहेत. अशा एकूण बऱ्याचशा महिलांना प्रपंच चालवणं एकल महिलेसाठी खूप अवघड होतं. त्यात सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याबद्दलचा फार वेगळा आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात असताना या सरकारने हा विचार केला आणि महिलांना, या एकल महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी अनेक योजना आणल्या. अनेक महिलांना आधार देण्यासाठी अनेक संघटनाही पुढे आलेल्या आहेत. आज श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच होतं की श्रीगोंद्यातल्या शहरातील या एकल महिलांना सुद्धा की तुम्ही एकट्या नाही येत, तर आम्ही तुमच्याबरोबर आहेत. प्रसंग कुठलाही असू द्या, संकट कुठलंही असू द्यात, आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही. ही भावना त्यांच्यामध्ये जागरूक करून त्यांना एकत्रित एका ठिकाणी गोळा करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित केलं. या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय आमदार विक्रमसिंह पाचपुते, या तालुक्याचे माजी मंत्री, खरं तर त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करून आदरणीय बबनराव पाचपुते साहेब यांनी आमच्यासारख्या एकल महिलांना पकलातून नव्हे तर कृतीतूनही एकल महिलांना सन्मान दिला. मी असेल, आमच्या नगराध्यक्ष ह्या एकल महिला असून सुद्धा सरकार करतंय, काम करत आहे. तो आदरणीय आमदार साहेबांनी आणि पाचपुते दादांनी आम्हाला मुळातच प्रवाहात आणलेलं आहे आणि आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आमच्यावरती विश्वास ठेवला, आमच्यासारख्या एकल महिलांवरती विश्वास ठेवणं हे फक्त आणि फक्त पाचपुते साहेब करू शकतात. यापुढे या महिलांना, एकल महिलांना त्यांच्या कामामध्ये त्यांना साथ देण्याची आम्ही दोघीजणी कटिबद्ध आहोत. त्याला जगण्यासाठी, बळ देण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा दिवस साजरा केलेला आहे. विरोधी पक्षातल्या सदस्यांनी टीका केल्या होत्या की एकल दिन साजरा केला नाही, परंतु आज एकल दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस विरोधी पक्षातल्या महिलाही उपस्थित नव्हते आणि सदस्यही उपस्थित नव्हते. मग फक्त ह्या लोकांची दिशाभूल करायची. प्रत्यक्षात तुम्ही बघताय की हजर आहेत का ते, म्हणजे त्यांना किती महत्त्व होतं ह्या एकल दिनाचं हे आज तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं खरं खोटं लगेच समोर सिद्ध झालेलं आहे. एकल महिला दिनानिमित्त प्रतिभा कपासपुते, आमच्या नगराध्यक्षा सुनीताई खेतमाळी, उपनगराध्यक्ष अलकाताई, विक्रमदादा पाचपुते यांनी आज आमचा सन्मान केला आणि काही योजना आहेत त्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.